निवड झालेल्या सर्व शिक्षक शिक्षिकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, आपल्या सर्वांचे व्ही9 अकॅडमीतर्फे सर्व निवड झालेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन. तर मित्रांनो, शिक्षक भरती 2022ची 2024मध्ये आता रिकमेंड झाली आहे. तर या शिक्षक भरतीमध्ये पुणे जिल्हा परिषद असेल तर किंवा इतर संस्था असेल तर यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट जाहीर झाली आहे. तर ती काय आहे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत जी काही निवड यादी आहे तर ती आपण सविस्तर पाहूया. तर या भरतीमध्ये आपल्याला जे कास्ट वाईज मेरिट लिस्ट दिसते, प्रत्येक कॅटेगरीला किती जागा होत्या आणि किती उमेदवारांचे सिलेक्शन झालं आहे ते सविस्तर आपण पाहूया. तर पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट विदाउट इंटरव्ह्यू टेट 2022 category wise details of number post advertised and candidates eligible for recommendation with cut off marks. पुणे जिल्हा परिषदेची कट ऑफ आहे मित्रांनो. तर यामध्ये शेड्यूल्ड कास्ट SC यासाठी ॲडव्हर्टाईज जागा होत्या 32 आणि त्यामध्ये उमेदवारांची निवड झाली आहे, पात्र झाले आहेत 28. त्यानंतर तर या उमेदवारांना टेट्स मार्क 112 होते. मित्रांनो, शेड्यूल कास्ट SC वुमेनसाठी 30 जागा होत्या आणि 30च्या 30ही पात्र झाल्या आहेत. तर यांचं कट ऑफ आहे 112. त्यानंतर शेड्यूल कास्ट SC अंशकालीनसाठी 10 जागा होत्या आणि मित्रांनो यामध्ये एकही पात्र झालेलं नाही. त्यानंतर शेड्यूल कास्ट SC प्रोजेक्ट अफेक्टेड यासाठी 5 जागा होत्या, त्यातले फक्त एकच जण पात्र ठरलेलं आहे आणि टेटचा मार्क आहे 87 कट ऑफ. त्यानंतर शेड्यूल कास्ट SC अर्थक्विक अफेक्टेड भूकंपग्रस्त यासाठी 2 जागा होत्या आणि त्यात एकही पात्र ठरलेलं नाही. त्यानंतर शेड्यूल कास्ट SC स्पोर्ट्समॅन खेळाडूसाठी 5 जागा होत्या, त्यात एकही पात्र ठरलेलं नाही. त्यानंतर शेड्यूल कास्ट SC फिजिकल हँडिकॅप असेल कदाचित, तर यासाठी एक आहे आणि 132 कट ऑफ आहे. मित्रांनो, शेड्यूल कास्ट SC PH लो व्हिजन अल्पदृष्टीसाठी 1 जागा होती आणि 104 हेचं कट ऑफ आहे. शेड्यूल कास्ट SC फिजिकल हँडिकॅप DF यासाठी 2 जागा होत्या आणि 75चं मेरिट लागलेलं आहे. शेड्यूल ट्राईब्स STसाठी 41 जागा होत्या मित्रांनो सर्वसाधारण, त्यासाठी 40 जण पात्र ठरले आहेत आणि त्यांना टेट स्कोअर मेरिट 90 मार्क्स. त्यानंतर शेड्यूल ट्राईब ST वुमेनसाठी 38 जागा होत्या, त्या 38च्या 38ही पात्र ठरले आहेत आणि त्यांचं कट ऑफ आहे 62. त्यानंतर शेड्यूल ट्राईब ST अंशकालीनसाठी 13 जागा होत्या आणि त्यात एकही पात्र ठरलेलं नाही. त्यानंतर मित्रांनो शेड्यूल ट्राईब ST प्रोजेक्ट अफेक्टेड तर यासाठी 6 जागा होत्या आणि त्यातले 2 पात्र ठरले आहेत, 87चा कट ऑफ लागला आहे. शेड्यूल ट्राईब ST अर्थक्वेक अफेक्टेडसाठी 3 जागा होत्या आणि त्यात एकही जागा पात्र ठरलेली नाही. त्यानंतर शेड्यूल ट्राईब ST स्पोर्ट्समॅनसाठी 6 जागा होत्या, त्यात एकही पात्र ठरलेले नाही. त्यानंतर मित्रांनो शेड्यूल ट्राईब ST फिजिकल हँडिकॅप ऑर्थोसाठी त्यासाठी 1 पात्र ठरलं आहे, 115 मार्क्स त्याला आहेत कट ऑफ. त्यानंतर मित्रांनो अदर बॅकवर्ड क्लासेस OBC वुमेनसाठी 2 जागा होत्या आणि 2ही या ठिकाणी पात्र ठरल्या आहेत, त्याला 137 कट ऑफ आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस OBC सर्वसाधारण 3 जागा होत्या आणि मित्रांनो त्यामध्ये एकही पात्र नाही. त्यानंतर मित्रांनो अदर बॅकवर्ड क्लासेस OBC फिजिकल हँडिकॅप लो व्हिजन अल्पदृष्टीसाठी 111चा कट ऑफ आहे. त्यानंतर मित्रांनो अदर बॅकवर्ड क्लासेस OBC फिजिकल हँडिकॅप DF साठी 1 पात्र आहे, 75चा कट ऑफ. इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS साठी 15 जागा मित्रांनो. त्यातले 14 पात्र आहेत, 125चा कट ऑफ आहे. मित्रांनो इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS वुमेनसाठी 13 जागा होत्या आणि 13च्या 13ही पात्र आहेत, 125चा कट ऑफ आहे. त्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS एक्स सर्व्हिसमॅनसाठी 6, त्यात
उमेदवार पात्र एकही नाही. इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS अंशकालीन 4 जागा, त्यासाठी एकही रिकमांड नाही. त्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS प्रोजेक्ट अफेक्टेड 2 जागा, 2चे 2 पात्र आहेत, 122चा कट ऑफ. तर मित्रांनो, हे कास्ट जे पुणे जिल्हा परिषदसाठी जागा होत्या आणि त्या जागेच्या कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट या ठिकाणी आपण पाहिली आहे. तर मित्रांनो, हा कट ऑफ आहे पुणे जिल्हा परिषदचा. मित्रांनो, संपूर्ण मेरिट लिस्ट PDF